गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला, एक्सपोनेंट पार्ट 5 मागचे 4 लेक्चर झाले होते एक्सपोनेंटचे. त्यामध्ये काही नियम आणि काही प्रश्न आपण बघितले होते. आज पुन्हा काही नियम आणि काही प्रश्न बघूया. एक्सपोनेंट घातांक पार्ट 5. रूल नंबर 7. जर रूट एक्सपोनेंट असेल तर रूट एक्सपोनेंट म्हणजे रूटच्या आतमध्ये हा एक्स दिसतोय आणि हा एन हा त्याचा एक्सपोनेंट आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न येतील त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी या एक्सला बाहेर काढणे. हा जो रूटच्या आतमध्ये असलेला एक्स आहे, एक्स याला जर बाहेर काढायचं असेल तर हा जो रूटचा एक्सपोनेंट एन दिसतोय तो याच्या पॉवरमध्ये 1/n असा तयार होतो जर रूटच्या बाहेर त्याला काढायचं असेल तर. जसं फॉर एक्झाम्पल की रूटच्या आतमध्ये 25 असेल तर आपण पटकन 5 बाहेर काढतो, राईट ना, कारण 5 हा 25चा वर्ग आहे. तर हा जो रूटचा जो साइन असतो इथे जे दिसत नाही असं इनविजिबल 2 असतो, जो दिसत नाही बरं का, हा जो 2 तर रूटचा तो कन्सिडर्ड 2 असतो जो लिहिल्या जात नाही. आणि याला जर या पद्धतीने जर सॉल्व्ह करण्याचा जर प्रयत्न केला तर या 25 जो रूटच्या आतमध्ये आहे त्याला जर बाहेर काढला 25 ला तर हा जो 2 आहे तो 1/2 असा लिहिला जातो. जसं या नियमानुसार इथे काय केलं आपण, एक्स रूट मध्ये होता आणि एक्सपोनेंट होता त्याचा एन. यार एक्स ला बाहेर काढला तर हा एन 1/n झाला, तसंच हा 2 1/2 झाला. जिथे 25 म्हणजे 5चा वर्ग आणि ऑलरेडी पॉवर 1/2 आहे, जिथे 2 आणि 2 कट झाले 2 आणि 2 कट झाले तर शिल्लक काय राहिला तुमच्याकडे, फक्त 5 शिल्लक राहिलाय 5. कधी कधी एखादं एक्झाम्पल असं पण घ्या की समजा 27 असेल आणि रूट एक्सपोनेंट लिहिला असेल इथे 3, तर आपण क्यूब काढणे शिकलोय. म्हणजे हा 27 कुणाचा तरी क्यूब असायला पाहिजे. तो 27 कुणाचा क्यूब आहे, तर 27 आहे 3चा क्यूब. 3 इथून सरळ बाहेर. पण या रूल नुसार जर करायचं असेल, रूल नुसार रूटच्या आतमध्ये दिसतोय 27 त्याला बाहेर काढू तर हा जो 3 आहे 1/3 असा होईल तो, राईट. आणि 27 म्हणजे 3चा घन आणि ऑलरेडी पॉवर त्याला 1/3 आहे, जिथे 3 3 कट झालेत. म्हणजे रूल नुसारही तुमचं उत्तर 3च तयार करतं. आता हे माहिती आहे आपल्याला त्यामुळे करता येईल, पण काही काही प्रश्नांमध्ये माहिती नसतं, मग किचकटपणा तयार होतो. जसं बघूया एखादा क्वेश्चन. चला प्रश्नांवर येऊ की क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 1 बघा. रूटच्या आतमध्ये तुम्हाला हा मिक्स फ्रॅक्शन दिलाय. मिक्स फ्रॅक्शन, राईट ना, मध्ये बरोबरीचं चिन्ह असेल, सॉरी मध्ये बेरजेचं चिन्ह असेल तर तो मिक्स फ्रॅक्शन असतो. तर आधी या मिक्स फ्रॅक्शनला पूर्ण करून घ्या. 125 गुणिला 4, 125 गुणिला 4 म्हणजे 500, 500 अधिक 12 म्हणजे तो होईल 512, राईट. टोटल झालंय 512 आणि भागाकारामध्ये 125 आहे तर 512 भागीला 125. आपण काय केलंय, रूट एक्सपोनेंटच्या आतमध्ये असणारे जे मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला सॉल्व्ह केलं की 125 चौक 500 अधिक 12 512/125. आणि रूट एक्सपोनेंट याचा 3 दिलेला आहे, तो 3 लिहून घेऊया. आता 512 आणि 125 कुणाचा घन आहे का बघणे. जसं मगाशी 27 हा 3चा घन होता म्हणून 3 बाहेर काढला, तर हा 512 आणि 125 कुणाचे घन आहेत का, तर 512 घन आहे 8चा आणि 125 घन आहे 5चा, म्हणजे 8/5 असं बाहेर पडेल. त्यामधून बाहेर पडेल. आणि ऑप्शन तुम्हाला बघणे आहे, ऑप्शन दिले आहेत तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये, तर याला सुद्धा मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा की 5चा टेबल 8 पर्यंत 5 1 5 किती शिल्लक राहिले तर 3, 3/5 असं उत्तर असायला पाहिजे. मिक्स फ्रॅक्शन मध्ये 1.3/5 म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल या पद्धतीने 1.3/5, राईट. थोड्याशा वरच्या लेवलवर परीक्षांमध्ये असे प्रश्न पडतात की रूट एक्सपोनेंट टाईपचे. चला समोर बघूया पुन्हा कशा पद्धतीचे प्रश्न यावर येतात. जसे इथे बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये रूटच्या आतमध्ये 2 आहेत, 3√3, 4√4, 6√6. यापैकी
सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारला. यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना असं वाटतं की जी सर्वात लहान असेल ती मोठी असायला पाहिजे, जी सर्वात मोठी ती लहान. बट असं होत नाही, तुम्हाला टॅली करावं लागतं. चला टॅली कसं करायचं त्याला पण समजून घ्या. हा √2 आहे, तर इथे इथे हा 2 असतो जो दिसत नाही. दिसत नाही. आधी तर या सर्वांना आपण बाहेर काढू. हा जर 2 बाहेर पडला, हा जर 2 बाहेर पडला तर हा त्याचा 1/2 असा लिहावा लागेल. राईट. त्यानंतर या 3 ला बाहेर काढू आपण. 3 ला बाहेर काढू. 3 बाहेर काढू तर हा जो 3 आहे तो 1/3 असा होईल तो. या 4 ला जर बाहेर काढायचं असेल 4 ला, तर हा 4 1/4 असा लिहिता येईल. आणि या 6 ला जर बाहेर काढला तर हा जो 6 आहे तो 1/6 असा लिहावा लागेल. आता यापैकी लहान आणि मोठी संख्या कोणती ते कसं डिटेक्ट करायचं. तर यांचे जे घात आहेत 2, 3, 4, 6 यांचे घात बघा 1/2, 1/3, 1/4, 1/6. यांचे सर्व घात अपूर्णांकामध्ये आहेत आणि अपूर्णांकामध्ये जर घात असतील आणि लहान किंवा मोठी संख्या टॅली जर करायची असेल तर त्या घाताचे छेद सारखे करा. घाताचे छेद जसं 1/2 इथे घात 1/3, 1/4 आणि 1/6 मध्ये डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये असणारी 2, 3, 4, 6 तर सर्वात मोठी संख्या आहे 6. आपल्याला छेद सारखा करायचा आहे तर 6 मध्ये 4 ने भाग जात नाही. 6 दुने 12, 12 मध्ये 4 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि 2 ने भाग जातो. तर सर्व ठिकाणी 12 12 12 तयार करूया आपण. आणि सर्व ठिकाणी 12 तयार केल्यावर 12 12 तयार केल्यावर करण्यासाठी याला या 2 ला मला 6 ने गुणाकार करावा लागेल तर 12 होईल. तर मला याला पण 6 ने गुणाकार करावा लागेल. या 3 ला 4 ने गुणाकार केला तर 12 होईल. तर याला पण मला 4 ने गुणाकार करावा लागेल. या 4 ला 3 ने गुणाकार केला तर 12, तर याला पण 3 ने गुणाकार करू. या 6 ला 2 ने गुणाकार केला तर 12, तर याला पण 2 ने गुणाकार करू. ज्यावेळेस घातांक घातांक हे जर अपूर्णांकात असतील आणि त्यांचे छेद सारखे असतील तर तो छेद कट केला जातो. आता बघा हा 2 गुणिले 6 झाला 12, हा 3 गुणिले 4 झालाय 12, 4 गुणिले 3 12, 6 गुणिले 2 12, सर्व 12 12 झाले तर छेद कट करा. छेद कट केल्यानंतर हा 2 शिल्लक आहे इथं. 2 चा 1 गुणिले 6 6वा पॉवर होईल तो. 3 चा 1 गुणिले 4 चौथा पॉवर, 4 चा 1 गुणिले 3 तिसरा पॉवर आणि 6 चा 1 गुणिले 2 दुसरा पॉवर. आता यांच्यापासून तुम्हाला संख्या तयार करता येतील आणि ज्या संख्या तयार होतील त्याच्यामधून लहान किंवा मोठा आपल्याला ओळखणे. चला 2 चा 6वा पॉवर डबलेट्स मध्ये शिकले आपण. 2 चा 6वा पॉवर होतो 64. 3 चा चौथा पॉवर ट्रिपलेट्स मध्ये शिकलोय. 3 चा चौथा पॉवर 81. 4 चा तिसरा पॉवर म्हणजे 4 चा घन. 4 चा घन होतो 64. 6 चा वर्ग म्हणजे 36. 6 चा वर्ग म्हणजे 36. आता यामध्ये जी सर्वात मोठी संख्या तयार झाली असेल ती शोधा. कोणती मिळते. ती मिळते 81. आणि ही जी 81 आहे ही कोणत्या रूट एक्सपोनेंट पासून तयार झाली आहे. तर 3√3 यांच्यापासून तयार झाली आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड 3√3. राईट. जर प्रश्न असा असता समजा प्रश्न की यापैकी सर्वात लहान संख्या कोणती, तर लहान संख्या शोधा. लहान संख्या कोणती मिळतोय 36. 36 कोणत्यापासून तयार झाली आहे तर याच्यापासून शेवटच्या पासून. तर ही असेल तुमची लहान आणि ही आहे तुमची मोठी. तुम्हाला प्रश्नामध्ये मोठी विचारली आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 3√3. राईट. चला अजून असाच एखादा प्रश्न बघूया आणि त्याला डील करूया. आता हा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. व्हिडिओला पॉज करा बरं का. व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही उत्तर काढून बघा आणि मग पुन्हा प्ले करा. तुम्हाला उत्तर सापडेलच. तुमच्या बरोबर आहे की नाही त्याला व्हेरीफाय करा की यामध्ये पण काय विचारले आहे, सर्वात मोठी संख्या कोणती. अगेन हा जो 3 रूट मध्ये दिसतो इथे काही नाही म्हणजे 2 असतोच. राईट. तर या 3 ला आपण बाहेर काढूया. 3 ला बाहेर काढू तर हा जो 2 आहे तो होईल 1/2. त्यानंतर या 4 ला बाहेर काढतोय मी तर याचा रूट एक्सपोनेंट 3 आहे तर 1/3. मग 6 ला बाहेर काढतोय
त्याचा रूट एक्सपोनेंट 4 आहे, तर 1/4 या 8ला बाहेर काढतोय. रूट एक्सपोनेंटचा आहे 1/6. रूटच्या बाहेर काढलंय. आता जे घात तयार झाले आहेत आपल्याला त्यांचे डिनॉमिनेटर म्हणजे छेद सारखे करायचे आहे. तर चला त्यांचे छेद पण सारखे करूया. की इथे 2, 3, 4, 6 मोठी संख्या दिसते. 6 मध्ये 4 ने भाग जात नाही. 6 दुने 12 मध्ये सर्वांनी भाग जात आहे. पुन्हा तुम्हाला 12 तयार करणे आहे. तर या 2 ला 6 ने गुणाकार केला तर 12. तर याला पण अंशाला पण 6 ने गुणाकार करू. चला याला 12 करायचं आहे. 4 ने गुणाकार 3 चौक 12. तर याला पण 4 ने गुणाकार करूया. याला 12 करण्यासाठी 4 त्रिक 12. याला पण 3 ने गुणाकार करू. याला 12 करण्यासाठी 6 दुने 12. याला पण 2 ने गुणाकार करू. आता जसं मागच्या प्रश्नात सांगितलं, छेदामध्ये जर सारखी संख्या तयार होत असेल तर तो छेद कट केला जातो. तर बघा 6 दुने 12 कट झाले. 3 चौक 12. 4 त्रिक 12. 6 दुने 12. राईट. शिल्लक संख्या तुमच्याकडे इथे राहिली आहे 3. 3चा पॉवर 6 गुणिले 1 म्हणजे 6. इकडे 4. 4चा पॉवर 4 गुणिले 1 म्हणजे 4. इकडे 6. 6चा पॉवर 3 गुणिले 1 म्हणजे 3. इकडे 8. 8चा पॉवर 2 गुणिले 1 म्हणजे 2. आता यांच्यापासून संख्या तयार करायच्या आहेत. 3चा 6वा पॉवर म्हणजे ट्रिपलेट्स मध्ये 3चा 6वा पॉवर होतो 729. राईट. 4चा चौथा पॉवर म्हणजे 4च्या वर्गाचा वर्ग. 4चा वर्ग 16 आणि 16चा वर्ग 256 म्हणजे 4चा चौथा पॉवर होतो 256. 6चा घन 216 आणि 8चा वर्ग 64. या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज तुमच्या म्हणजे संख्या तयार झालेल्या आहेत. यापैकी सर्वात मोठी संख्या बघा कुठे तयार होत आहे. तर सर्वात मोठी संख्या मिळते तुम्हाला 729. आणि ही कोणत्या रूट एक्सपोनेंट पासून तयार झालेली आहे. तर या रूट एक्सपोनेंट पासून म्हणजे ही असायला पाहिजे तुमची मोठी. आणि तुम्हाला प्रश्न तोच विचारलाय सर्वात मोठी संख्या कोणती. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 √3. जर प्रश्न असा असता सर्वात लहान कोणता तर सर्वात लहान तर हा मिळतोय 64. कुठून तयार झालाय तो यापासून. तर हा असेल तुमचा सर्वात लहान. डिपेंड करतं प्रश्न काय विचारलाय. प्रश्नामध्ये विचारलाय मोठी तर आपण मोठ्या संख्येला उत्तर तयार करू. राईट. चला नेक्स्ट. बघा थोडासा किचकटसा दिसणारा प्रश्न दिसतोय हा. रूट एक्सपोनेंट आहे 5 आणि रूटच्या आतमध्ये ही संख्या दिली आहे. रूटच्या आतमध्ये तुम्हाला एक्सचा पॉवर -3/5 दिलेला आहे. ठीक. अगेन आपला फंडा तोच की सर्वात आधी तर याला रूटच्या बाहेर काढू. कुणाला याला एक्सचा पॉवर काय बोलतोय तो एक्सचा पॉवर -3/2. मी याला बाहेर काढतोय रूटच्या बाहेर. तर रूटच्या बाहेर काढेल तर हा रूट एक्सपोनेंट आहे 5. हा होईल 1/5 आणि जे घात असतात ते गुणाकारामध्ये येतात. हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. तर हा 5 जो आहे तो 1/5. राईट. आता इथे दिसतोय कंस आणि या कंसाचा घात दिलेला आहे -5/3. तर कंसाचे घात सुद्धा घातामध्ये गुणाकारातच येतात. तर हा सुद्धा होईल गुणिला -5/3. त्याशिवाय शेवटचा जो कंस कर्ली ब्रॅकेट मध्ये दिलाय त्याचा घात दिलाय 5. तर घाताचा घात तो सुद्धा गुणाकारामध्येच तयार होतो. दिसणारा हा किचकटचा एकदम साध्या स्वरूपामध्ये असा कन्वर्ट झाला आणि तुम्हाला प्रश्नाचे उत्तर काढता येईल सहज. जिथे मायनस गुणिला मायनस हा तर प्लस होऊन जाईल. सर्वात आधी कट करून घ्या. राईट. जिथे हा 5 आणि 5 कट झालेला आहे. सॉरी इथे 5 -3/5 होता. राईट. हा 5 आणि 5 कट झालाय. पुन्हा हा 5 आणि हा 5 सुद्धा एकामेकाला कॅन्सल आउट करेल. इथे बघा हा 3 आहे आणि हा 3 हा सुद्धा एकामेकाला कॅन्सल आउट करेल. काय शिल्लक राहिलं तुमच्याकडे एक्सचा पॉवर 1. एक्सचा पॉवर 1 म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असेल ओनली एक्स. ओनली सिंगल एक्स. ऑप्शन नंबर सी मध्ये. राईट. थोडेसे असे पण टॅली करता आले पाहिजे. हे पण थोड्याशा क्लरिकल टाईपच्या परीक्षांमध्ये असे प्रश्न विचारले जातात. सहज सरळ सेवा भरती आहे त्याच्यामध्ये अशा टाईपचे प्रश्न दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला लक्षात ठेवा. ठीक. चला नेक्स्ट जाऊया.
7 रूल आपण शिकलो होतो. रूल नंबर 8, नियमाच्या बाहेर आपला घातांक एक्सपोनेंट नाही आणि नियमाच्या बाहेर जाता येणार नाही, तर नियमामध्ये राहूनच काम करायचं आहे. तर रूल नंबर 8 काय बोलतंय की एक्सचा पॉवर 0 इक्वल टू 1. म्हणजे याचा अर्थ कुणाच्याही डोक्यावर जर 0 हा घात असेल, कुणाच्याही डोक्यावर 0 घात असेल तर त्याचं उत्तर नेहमी 1 येईल. समजा 5च्या डोक्यावर 0 असेल तर त्याचं पण उत्तर 1च तयार होईल. कोणती पण संख्या असो, 3225 यांच्या डोक्यावर 0 असेल तरी याचं उत्तर 1च तयार होईल. कुणाच्याही डोक्यावर 0 असणे म्हणजे 1च उत्तर. जसं या उदाहरणात क्वेश्चन नंबर 1, x गुणिला y. क्वेश्चन असे पडतात व्हेरिएबल्स मध्ये x गुणिला y आणि त्या ब्रॅकेटच्या पॉवर बोलताय जी. त्या ब्रॅकेटच्या पॉवर बोलत असेल तर त्यांचा गुणाकार काही पण येऊ द्या, काही पण. त्याचा पॉवर 0 होईल, त्याचा पॉवर 0 होईल म्हणजे उत्तर मिळेल तुम्हाला 1. x ची किंमत काही पण ठेवा, y ची किंमत काही पण ठेवा, त्यांचा गुणाकार केला, समजा 4 ठेवली आणि याची 5, 4 गुणिला 5 20, 20चा पॉवर 0, तर कोणत्याही संख्येचा पॉवर 0 म्हणजे उत्तर हे तयार होतं. राईट, कन्फ्यूज होऊ नका, सरळ उत्तर काढणे आहे. जसं यामध्ये बघा, असे प्रश्न सहसा क्लास 4च्या परीक्षांमध्ये दिसतात की 9चा पॉवर 0 गुणिला 8चा पॉवर 1 गुणिला 10चा पॉवर 0 म्हणजे किती असायला पाहिजे. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढून ठेवा तुम्ही. मी तर सांगतोच आहे लगेच, आणि तुमचं उत्तर निघाल्यानंतर पुन्हा व्हिडिओला प्ले करा की 9चा पॉवर 0, 9चा घात 0 म्हणजे हा होईल तुमचा 1, याच्या डोक्यावर घात 0, गुणिला 8चा पॉवर 1 बोलताय, 8चा घात 1, तर 8चा पहिला घात म्हणजे 8 असता येईल तो, 8चा पहिला घात 8, गुणिला 10चा पॉवर 0, 10चा घात 0, तर कुणाच्याही डोक्यावर 0 असेल तो काय तयार होईल 1. आता यांचा गुणाकार करणे आणि उत्तर घेऊन जाणे, 1 गुणिला 8 8, 8 गुणिला 1, तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 8, असं उत्तर तयार व्हायला पाहिजे. राईट, टॅली करा तुमचं उत्तर बरोबर होतं की नाही. बरोबर असेल तर स्वागतच आहे, नसेल तर करेक्शन करा त्यामध्ये, की त्यानंतर पुन्हा या क्वेश्चन नंबर 3 ला व्हिडिओ पॉज करून सोडवून बघा काय उत्तर मिळतं आणि मग टॅली करा की उत्तर बरोबर आहे की नाही. 2चा पॉवर 2 अधिक 3चा पॉवर 0 अधिक 4 अधिक 5चा पॉवर 0. चला एकेकाला सॉल्व्ह करूया. 2चा घात 2 म्हणजे 2चा वर्ग, 2चा वर्ग 4, प्लस 3चा पॉवर 0 म्हणजे डोक्यावर 0 असेल तर त्याचं उत्तर 1, प्लस इथे जर स्पष्ट 4 बोलताय 4 लिहिला, प्लस प्लस 5चा पॉवर 0, 5चा घात 0, तर 5चा घात 0 म्हणजे 1. सर्वांची बेरीज करायला सांगितली आहे, आपण बेरीज करू. 4 अधिक 1 5, 5 आणि 4 9, 9 अधिक 1 10. तुमच्या प्रश्नाचे उत्तर 10 तयार व्हायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर डी ला मिळते. असे प्रश्न भरपूर परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि समोरही विचारले जातील. तर कुणाच्याही डोक्यावर जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1च यायला पाहिजे. चला फायनली याला बघा. विद्यार्थी कन्फ्यूज होतात की यांचा गुणाकार आणि त्याचा पॉवर 0 आणि यांचा गुणाकार त्यांचा पॉवर 0, 0ला टिक करतात ऑलमोस्ट विद्यार्थी. असं होत नाही, किंवा कुणाकुणाला माहिती असतं की 0 म्हणजे 1, याला टिक करतात. असंच व्हायला पाहिजे असं गरजेचं नाही. यांचा गुणाकार x इंटू वाय इंटू झेड काही पण येऊ द्या, काही पण त्याचा पॉवर 0 आहे म्हणजे त्याची किंमत तयार होईल 1, त्याची किंमत तयार होईल 1, प्लस प्लस इथे ABC आहे, यांचा पण गुणाकार काही पण तयार होऊ द्या आणि त्या गुणाकार आलेल्याचा पॉवर पुन्हा 0 आहे तर याची पण किंमत तयार होईल 1, तर 1 अधिक 1 तुमचे उत्तर तयार व्हायला पाहिजे 2, तर ऑप्शन नंबर सी असं उत्तर असायला पाहिजे. राईट, तुम्हाला पॉइंट कळले असतीलच अशी अपेक्षा करतो. असे काही चित्र विचित्र किचकटचे पॉईंट नाही, साधे सोपे पॉईंट आहेत, त्याला तुम्हाला फक्त प्रश्नांमध्ये अप्लाय करता आले पाहिजे. राईट, तर या व्हिडिओसाठी तात्पुरतं इतकंच. संपलेलं नाही आहे एक्सपोनेंट, पुन्हा शिल्लक आहे. समोरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा काही पॉईंट्स घेऊन येईल. 8 आपले नियम झालेले आहेत, त्याच्याशिवाय मी सांगितलंय 14-15 टाईपचे वेगळे नियम ते आपल्याला बघणे आहेत. तर समोरच्या लेक्चरमध्ये आपण त्यांना पण बघूया आणि त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करूया. राईट, चलो देन ऑल ऑफ यू, थँक्यू.